हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत एक फिश करी, ज्याचं नाव मी ठेवलंय झटपट फिश करी, कारण ती अशी पटकन होणारी आहे। या फिश करीसाठी आपण इथे घेतोय 6 तुकडे सुरमईचे, हिरवी मिरची, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, छोटा तुकडा आल्याचा, 10-12 लसणीच्या पाकळ्या, हळद, लाल तिखट, चिंचेचा कोळ, खोबरं आणि मीठ। आपण आता हिरवं वाटण करून घेतोय। चला, तर आपण आता फिशला हे वाटण लावून घेऊयात। चिंचेचा कोळ लावून घेऊयात, पाव चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा मीठ। सो आता फिशला हाताने छान सगळा मसाला मी लावून घेते इथे। चला, आता आपला हा मसाला छान लागलाय फिशला, आपण मॅरिनेट करत ठेवूया। एरवी फिश करी करताना आपण जेवढा मसाला त्यात मुरेल, जास्त वेळ ठेवला तर चांगली फिश करी होते, पण ह्याला आपल्याला 10 मिनिटं पण पुरतात, त्यामुळे आपण आज फक्त 10 मिनिटच ठेवणार त्याला लावून। आपलं हे फिश मॅरिनेट होतंय, तोपर्यंत आपण खोबरं आणि टोमॅटोचं वाटण करून घेऊया। हे वाटण आपण अगदी गंधासारखं बारीक एकदम करून घ्यायचं। आपलं हे वाटण झालंय इथे। चला, आता आपलं फिश मॅरिनेट होऊन 10 मिनिटं झालीत। यात मी 2 चमचे तेल टाकते, 2 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकते, आपला लसूण थोडा गुलाबी झालाय। आता आपण हे फिश टाकून घेऊ त्याच्यात। फिश खूप नाजूक आहे आपला, त्यामुळे आपण त्याला अशी फक्त अलगद अशी मी फिरवून घेते ती कढई। गॅस बारीकच ठेवलाय। आता आपण त्याला जरा टर्न करून घेऊया। आता आपण हे जे ओल्या नारळाचं वाटण घेतले ते मी टाकून घेते याच्यात। मासा हा खूप नाजूक असतो ना, म्हणून मी त्याला चमचा किंवा कालथा काही लावत नाही आहे। आणि शक्यतो अशा पसरट भांड्यात, लंगडी असते जी पसरट असते, पसरट भांड्याला लंगडी म्हणतात, त्याच्यात आपण फिश करी करतो, म्हणजे ते तुकड्या तुटत नाहीत। आता आपण एखादा ग्लास पाणी टाकूया त्याच्यात। पाण्याचं प्रमाण तुमच्यावर आहे, तुम्हाला जर पातळ हवं असेल तर जास्त पाणी टाका, जाड हवं असेल तर कमी पाणी टाका, कसे ज्यांना जे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही करा। फिश इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ प्रोटीन, आणि आपल्या हाडांसाठी कॅल्शियम आणि फ्युराईन जे लागतं ते आपल्याला माशांमधून मिळतं, आणि लहान मुलांच्या मानसिक वाढीसाठी अतिशय चांगलं असतं। सो त्यांच्या आहारात ह्याचा उपयोग झालाच पाहिजे। 10 मिनिटं आपण ही बारीक गॅसवर फिश करी उकळली, एकच उकळी आली की पुरते त्याला। तर अशा प्रकारे आपली झटपट फिश करी तयार आहे। तर चला पटपट जेवायला।